कोळंबीचा रस्सा नेहमी पानसट होतो का? आज मी सांगणार आहे अशी खास पद्धत की रस्सा होईल लाल भडक, झणझणीत आणि बघा तुम्ही नक्की बोट चाटत राहाल. नमस्कार, सुप्रियाज होम किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट कोळंबीचा रस्सा, म्हणजे ज्याला आपण प्रॉन करीसुद्धा म्हणतो. तर चला वेळ वाया न घालता आपण तयारीला लागू. प्रॉन्स करी जितकी चविष्ट लागते तितकेच प्रॉन्स स्वच्छ करण्यापासून प्रॉन्स करी तयार करण्यापर्यंत खूपच मेहनत लागते. तर चला आपण आता सुरुवात करूया. इथं मी 1 किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. जेव्हा आपण बाजारातून प्रॉन्स आणतो त्याच वेळेला आपल्याला त्यांच्याकडूनच ह्याची जी स्वच्छता आहे ती करून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता एक बाजूनं त्यांनी मला ऑलरेडी स्वच्छ करून दिलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला सुद्धा मी प्रत्येक वेळी स्वच्छ करते. तुम्ही इथं जर लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला इथं एक दोरा दिसतो जो आपल्याला ओढून काढून घ्यायचा आहे. सेम अशाच प्रकारे 1 बाय 1 मी सगळे प्रॉन्स स्वच्छ करून घेत आहे. जर आपण हे नाही काढलं तर ह्याच्यामुळे जो कडवटपणा आहे तो जाणवतो. तर इथं माझे 1 किलो प्रॉन्स जे आहेत ते स्वच्छ करून झालेले आहेत. ह्या प्रॉन्सला आपल्याला आता छानपैकी धुवून घ्यायचं आहे आणि मीठ लावून साईडला ठेवायचं. तर चला आता आपण ओला मसाला बघूया. इथं मी कस्तुरी मेथीसुद्धा घेतलेली आहे 1 चमचा. इथं लसूण घेतलेले आहेत 10 ते 12 लसूणचे पाकळ्या आहेत. आलं आहे 2 मोठे चमचे, जिरा आहे आणि 4 मोठे चमचे मी इथं धने घेतले. त्याचबरोबर मी 2 कांदे इथं लांब चिरून घेतलेले, टोमॅटो आणि 1 मोठा नारळ किसून घेतले आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर आधी आपण इथं सुका मसाला जो आहे तो छानपैकी भाजून घेऊया. तर इथं मी एक कढईमध्ये जे जिरे आणि धणे आपण घेतलेले ते छानपैकी बारीक मंद गॅसवरती भाजून घेऊया. आणि छानपैकी हे भाजून झालं की ह्याच्यामध्ये जे मी कस्तुरी मेथी घेतले ते सुद्धा ॲड केले आणि हे सर्व काही मसाले छानपैकी भाजून घेतलेले. आता आपण हे मसाले बाजूला काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपण तेल घालूया. तेलामध्येच मी 1 चमचा जिरा घातलेला आहे. कढीपत्ता आपल्याला भरपूर घालायचा आहे ज्याच्यामुळे याचा फ्लेवर खूपच जास्त वाढतो. कढीपत्ता छानपैकी भाजला की ह्याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते आहे त्रिफळ. इथं मी 8 ते 10 त्रिफळसुद्धा घेतलेले आहेत. आता हे सर्व काही जे आपल्याला छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला लोच ठेवायचा आहे. आता इथं मी 2 मोठे कांदेसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायचे. आता जो मसाला आपण घेतलेला होता तो सर्व काही आपल्याला 1 बाय 1 बारीक करून घ्यायचा आहे. आता इथं कांदासुद्धा छानपैकी भाजला गेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलं आहे आणि अर्धा चमचा जो आहे इथं मी हळदसुद्धा ॲड केली. आता हे सर्व काही जो मिश्रण आहे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. साईड बाय साईड इथं मी कांदा भाजेपर्यंत मसालासुद्धा वाटून घेतलेला. आता इथं आपण सुका मसाला आणि ओला मसाला सर्व काही ह्या फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहे. आता हे सर्व काही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कुठलीही करी करताना जो मेन पॉईंट आहे तो आहे हा मसाला भाजून घेण्याचा. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, जो गॅस आहे त्याचं फ्लेम आपल्याला मीडियम टू हायवरतीच ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे हा मसाला लवकरच आणि छानपैकी भाजूनसुद्धा येतो. तर जवळपास आता आपला मसालासुद्धा छानपैकी भाजला गेला आहे. जर मसाला छानपैकी भाजला तरच जी करी आहे त्याला टेस्टसुद्धा छान येतं. तर आता इथं आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया. सगळ्यात आधी आपण इथं तिखट ॲड करूया. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसारच घ्या. जर तुम्हाला ही जी करी खूपच झणझणीत हवी असेल तर तुम्ही इथं तिखटाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकताय. आम्हाला तर ही कढी झणझणीतच खूप आवडते, त्याच्यामुळे मी इथं तिखटसुद्धा जास्त वापरलेलं आहे. आता छानपैकी हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे. आता आपण इथं बघू शकतोय की जो मसाला आहे त्याच्यामधून सुद्धा तेल सुटत आहे.
आता इथं मी गरम पाणी ॲड केलं आहे. जितकी तुम्हाला ही करीची कन्सिस्टन्सी हवी तितकंच आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. काळजी एवढीच घ्यायची आहे की कधीही आपल्याला करीमध्ये थंड पाणी डायरेक्टली यूज नाही करायचं आहे. जर तुम्ही गरम पाणी यूज केलं तर ह्याची जी टेस्ट आहे ती आणखीन वाढते. आता आपण ह्या करीला झाकून ठेवूया. 5 मिनटं झाकून छानपैकी आपण उकळी काढून घेऊया. तर इथं आपण बघू शकतो की उकळी आल्यामुळे ह्या करीला किती सुंदर कलर आलेला आहे. टेक्स्चरसुद्धा खूपच छान आलं आहे. आता हे जे धुतलेले जे प्रॉन्स आहेत ते आपल्याला 1 बाय 1 सगळे ह्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि कधीही लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला करीला उकळी येते त्याच वेळेला आपल्याला हे जे प्रॉन्स आहे करीमध्ये ॲड करायचे. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून जर ही कढी अशा प्रकारे केला तर ह्याची जी टेस्ट आहे ती खूपच छान आणि अप्रतिम येते. तर इथं फायनली आमची करी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला मस्तपैकी ह्याला उकळी यायला द्यायची आहे. आणि जे मेन इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲट लास्ट ते आहे कोकमचे पीस, जे मी इथं 5 ते 6 घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे ह्या करीचा जो फ्लेवर आहे आणखीनच छान होतो. तर हे आता तुम्ही इथं बघताय की खूपच छानपैकी याला उकळी आलेली आहे. आणि मला तर नक्की माहिती आहे की तुम्हाला हे बघता क्षणीच तुमच्या तोंडामध्ये सुद्धा पाणी येत आहे. ही करी भाकरी किंवा भातासोबत खूपच जबरदस्त लागते. हे आपलं खमंग झणझणीत मसालेदार हॉटेल स्टाईलमध्ये चविष्ट कोळंबीचा रस्सा म्हणजे प्रॉन्स करी इथं तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करा. तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू अँड एन्जॉय.